नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहे कार्ला केव्ज, जे लोणावळ्याच्या आसपास आहे। तर आता सकाळचे 10 वाजले आणि आता आपण प्रवास सुरू करतो। तर बघूया कसं आहे कार्ला केव्ज। आणि ही आपली गाडी इथे आहे। आता मी, अश्वत आणि विजय चाललो आहे। चला जाऊया। आता आपण गड चढायला सुरुवात करतो। इथून असं पायऱ्या जायचं। इकडून अशी चढून वरती जायचं। आता असं गड चढायला सुरुवात केली आपण। येते मम्मा। पायऱ्या पण केल्यात, तुम्ही आरामात चढू शकता। येते काय? या धन्यवाद। हो, इथे थांबे आपण, सावलीला थांबे। मम्मा येऊ का? विजयाचा मोबाईल राहिला गाडीमध्ये, तर ती आणायला गेली। तोपर्यंत बस आली का? मोबाईल विसरणारी मुलगी। आता जरा इथे हवा खाऊया। असा हा व्ह्यू आहे, हे बघा। इथून आता आपण गडावरती चढायला सुरुवात केली। दादा दादा हे कोणासोबत तरी आलेले। डिसेंबरचा महिना खरं डेंजर होऊन लागते। अशात थोडं पाणी पाहिजे। हॉल्ट नंबर 2 अजून पण मला वाटते 5 मिनटं राहिल्यावरती। आणि अश्वत काय ऐकायला तयार नाही। हॉल्ट नंबर 3 अजून पण पोचलेलं नाही आहे। 5 मिनटं राहिले, शेवटचा टप्पा। थोडं 2 मिनिटाची खाली घेऊया आणि मग वरती जाऊया। पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर
हे कार्ला नावाचं गाव आहे आणि तिथेच असणाऱ्या डोंगरावरती ही कार्ला लेणी आहेत. मुंबईपासून हे अंतर जवळपास 100 किलोमीटर आणि लोणावळ्यापासून 8 ते 10 किलोमीटर असे आहे. भारतीय जागतिक वारसा यादीत या कार्ला गुफांनी स्थान मिळवलं आहे. अभ्यासकांच्या मते या दगडी आणि पहाडी गुफांच्या निर्मितीला इसवी सन पूर्व 1ल्या आणि 2ऱ्या शतकात प्रारंभ झाला असावा आणि 5व्या आणि 6व्या शतकापर्यंत हे काम चाललं असावं. याचा अर्थ बौद्ध धर्म त्या काळात अत्यंत प्रगतीपथावर होता हे लक्षात येतं. कार्ला लेणी म्हणजे 16 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. त्यामध्ये एक अतिभव्य चैत्यगृह आहे आणि बाकीचे इतर विशाल विहार आणि मठ आहेत. या गुफांच्या शेजारीच अतिपुराण पांडवकालीन एकविरा देवीचं मंदिर आहे. या मंदिराचा धार्मिक इतिहास आणि त्याचं विश्लेषण अतिशय अनाकलनीय आहे. त्यामुळे प्राचीन बौद्ध इतिहास आणि हिंदू धर्माचा सुरेख संगम या कार्ल्याच्या पहाडांवर गुफा लेणी आणि मंदिराच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. आता रिटर्न परतीचा प्रवास चालू करूया. अशा प्रकारे पुलाव फस्त करण्यात आलेला आहे.